बघा या ठिकाणी आज विज्ञान कक्षाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं जी सर्व मान्यवर मंडळी या ठिकाणी आपल्या शाळेला भेट देण्यासाठी उपस्थित राहिली। विज्ञान साहित्याबरोबरच विज्ञान खेळण्यांबरोबरच आज तुम्हाला इतर साहित्यामध्ये खेळाचं साहित्य सुद्धा त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे। इतर शैक्षणिक साहित्य सुद्धा त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि निव्वळ विज्ञान कक्ष निर्मिती नाही तर त्यासाठी परिपूर्ण लागणारं सगळं असं साहित्यही या मंडळाने या ठिकाणी आपल्याला देऊ केलेलं आहे। त्याबद्दल या मंडळाला मी मनापासून या ठिकाणी पुनश्च धन्यवाद देतो। आपण सर्वजण या ठिकाणी येऊन या कार्यक्रमाची खऱ्या अर्थाने शोभा वाढवली। आमचं जे स्वप्न होतं ते स्वप्न आज खऱ्या अर्थानं या सर्व मंडळींनी या ठिकाणी साकार केलेलं आहे। त्याबद्दल मी या मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो। तसंच या ठिकाणी आपण सर्व पालकवर्ग, माझे सहकारी, विद्यार्थी मित्र, आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मी या ठिकाणी मनापासून आभार मानतो आणि हा कार्यक्रम या ठिकाणी कार्यक्रम संपलेला आहे। ही जवळजवळ 29 वर्षामध्ये 16 लाखाची पुस्तकं आम्ही शाळेत वाटली। एक अनुभव सांगतो, त्याचं वाईट वाटतं, त्याचं वाईट वाटतं। पुस्तकं एखाद्या शाळेला दिली, मग अग्निपंख असेल, किरणपेटी असेल, अशी पुस्तकं दिली, याला ते दिलं, म्हणजे अशी पुस्तकं त्या शाळांना हायस्कूलला देऊन त्यांच्याकडे दिली। त्याने ते शैक्षणिक उठावात आम्ही एवढं केलं, म्हणून रिपोर्ट सादर केला आणि ते पेटीत दिली। त्यांना दिली, त्याची 4 वर्षांनी बदली झाली, नवीन शिक्षक 5व्या वर्षी आले, त्यांच्याकडे तशी ती सुपूर्द केली फोरीच्या फोरी। आम्ही दिलेलं साहित्य पुरा ही चळवळ व्हावी म्हणून मी तुम्हाला तुमच्या केंद्रात ज्या 5वी ते 1ली ते 7वीच्या ज्या शाळा असते, हायस्कूल आहे कुठलं काय सुसज्ज असेल नाही, त्यांना सुद्धा याचा वापर करायला या तुमच्या आधिपत्याखाली त्यांना लागणाऱ्या 8वी ते 10वीचं साहित्य देत असेल त्याला विचारा, ते पण आम्ही तुमच्या इथे पुरवू। पण एक कशेळी शाळा ही विज्ञानाची चळवळ झाली पाहिजे, केंद्र म्हणून बंदिस्त झाली नाही पाहिजे। आणि या 11 शाळा असतील 1ली ते 7वी, त्यांना पण इथे तुमच्या महिन्यातून एकदा तुमच्या सोयीनुसार त्याला बोलवा, त्याला पूर्ण वापरायला द्या तुमच्या आधिपत्याखाली आणि त्यांच्याकडे 50 रुपये मात्र घ्या। पैसे मोठे नाही आहे पण त्याला मोल नाही, म्हणून तेवढी एक विनंती करतो आणि त्याच्या जे लागणार तेही साहित्य आम्ही तुम्हाला